फेब्रुवारी महिना संपला, मार्च चालूही झाला आणि महाशिवरात्र 8 तारखेला येते, त्यानंतर 9 तारखेला अमावस्या येते आणि 10 तारखेला अमावस्या समाप्ती होणार आहे. योग सुंदर जुळून आलेले आहेत आणि आपल्याला हे दिवस गाठून आत्तापासून असं काहीतरी करायचं आहे की ज्यांना वाटतं की आम्ही कितीही उपासना केल्या तरी आमच्या फळत नाहीत, अशा लोकांसाठी खास हा व्हिडिओ बनणार आहे. व्हिडिओ मस्त बनणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पाहायचं आहे. मी ऑकल्ट एक्सपर्ट, माझ्या मिस्टिकल एरा चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. कसे आहात? छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल तर मंडळी, विषय तर तुम्हाला कळलेलाच आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे. जादूसारखे परिणाम करणारे असे 3 मंत्र मी शेवटी देणार आहे आज. आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे. तुमचा व्हिडिओ शेअर करणे, लाईक करणे आणि कमेंटमध्ये कमेंट करणे म्हणजे आमच्या व्हिडिओसाठी पोचपावती असते. त्याच्यामुळे अगदी मनापासून अपेक्षा आहे की हे तुम्ही नक्की कराल. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नाही केले त्यांनी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्याकडनं जितके छान विषय तुमच्यापर्यंत घेऊन येता येतील ते मी नक्कीच घेऊन येते, कारण मला छोट्या छोट्या गोष्टींवर व्हिडिओ बनवायला नाही आवडत. मला खूप युनिक टॉपिक घेऊन व्हिडिओ बनवायला कायम आवडतात आणि मी तेच करते. तर मंडळी, आपल्याला नेहमी वाटत असतं ना की माझे कुठलेही मी उपासना केल्या तरी फळत नाहीत. याच्यावर पूर्वी एक व्हिडिओ बनलेला आहे, पण हा टॉपिक अगदी वेगळा आहे म्हणून खास करून मी आज हा व्हिडिओ बनवत आहे. तर एक तर आपण खूप सारे मंत्र करत असतो, मंत्र सिद्ध झालेलेही नसतात पण आपण मंत्र करत असतो. बरं, मंत्र सिद्ध कसे करायचे मुळात हे कुणाला माहीत नसतं. मग मंत्र सिद्ध करताना ती काय प्रोसेसमधून जावं लागतं, कसं करावं लागतं, मंत्रांची जी काही समजण्याची शक्तीच्या पलीकडे जाऊन आपण मंत्र सिद्ध केले पाहिजेत का, त्याची जी काही प्रोसेस आहे ती समजून नीट घ्या आज तुम्ही. कारण कुठलाही मंत्र तुम्ही जेव्हा करता तेव्हा त्या मंत्राची आपली वेगळी एक शक्ती असते आणि ती शक्ती चमत्कारिकरित्या तुमच्यावर काम करते. जेव्हा एखादा मंत्र तुम्ही करताना त्या क्षणापासून तो मंत्र तुमच्यावर काम करायला लागतो. नुसतंच काम नाही करत, तो पूर्णपणे तुमच्या मनाचा, तुमच्या विचारांचा, तुमच्या शरीराचा ताबा घेतो. मग अशा मंत्रासाठी आपण वेळ तर दिलाच पाहिजे ना. जेव्हा एखादा मंत्र चमत्कारिकरित्या खूप काही असं करून जातो आपल्यासाठी आणि आपल्याला कळतही नाही आणि तरीही आपण ते मंत्र करत राहतो. सर्वात प्रथम मी हे नक्की सांगेन की मंत्र कुणाला फळत नाहीत. मंत्र त्या लोकांना फळत नाहीत ज्यांच्या मंत्र करण्यामध्ये एक बैठक नसते, सातत्य नसतं. ज्या व्यक्ती खूप काही लांड्या, लबाड्या, चोऱ्या, माऱ्या, खोटं बोलणे हे सगळं करतात, आपल्या घरच्या लक्ष्मीला खुश ठेवत नाही आणि घरची लक्ष्मी घरातल्या पुरुषाला खुश ठेवत नाही. ही जी मंडळी आहेत ना, यांना म्हणजे काही योग त्यांच्या पत्रिकेत वेगळे असतील की ती लोक अशी वागतात. मी म्हणणार नाही ही त्यांची चूक आहे, विधिलिखित आहे, पण नशीब बदलू शकतात. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. नशीब बदलायला वेळ लागत नाही मंडळी, फक्त विचारात आणावं लागतं की मला माझं नशीब बदलायचं आहे. मग नशीब बदलण्यासाठी काय करावं लागेल? एक तर तुम्हाला खोटं बोलणं सोडावं लागेल, एकमेकांचा रिस्पेक्ट करावा लागेल. आदर जर एकमेकांना घरामध्ये दिला तर आपली लेकरं बाळं पण आपल्याला आदरयुक्तच पाहतील आणि आदरच देतील. तर या काही गोष्टी असतात, छोट्या छोट्या असतात, पण छोट्या छोट्या गोष्टीतून खूप काही मोठं घडणार असतं. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींनाच आवर घाला आणि चांगल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यातून काही चांगलं मोठं घडणार असेल ना तर अगदी त्याला वेलकम करा आणि त्या गोष्टी करत राहा. मला एकच सांगायचं याच्यामध्ये की जेव्हा मंत्र तुम्ही करता तो कुठलाही असू दे, अगदी साधे मंत्र असतात. आता सपोज मी स्वामी मंत्राचा जप करते, मग स्वामी मंत्रांचा जप करताना मला तो मंत्र सिद्ध केला पाहिजे का? तर ऑफकोर्स जरुरी नाही आहे, पण मला जर वाटतंय की ह्या मंत्राने माझ्यासाठी काम केलं पाहिजे ना तर नक्कीच तो मंत्र मी सिद्ध करायच्या मागे लागेल. मग सिद्ध कसा करणार मी? तर त्याचा 1 लक्ष जप करीन मी, बरोबर. असं नाही की एकाच बैठकीत मी 1 लक्ष करीन. आज मी 10,000 करीन, त्याच वेळेस उद्या मी बसेन 10,000 करेन, बरोबर. असं करत करत मी तो 1 लक्ष जप कंप्लीट करेन. बरं, आणि दुसरं असं आहे ना की जेव्हा तुम्ही ठरवता की मला हा मंत्र सिद्ध करायचा आहे तेव्हा तुम्हाला संकल्प घ्यायचा असतो की तुम्ही तो मंत्र का करताय, तुमची कुठली इच्छा आहे. इतकं प्रामाणिक कोणी नसतं की मला आवड आहे म्हणून मी मंत्र करतो किंवा मला देवाच्या मनापर्यंत पोहोचायचंय, मला देवाला अगदी खुश करायचंय म्हणून मी मंत्र म्हणतो, असं होत नाही. बरेच जण आपापला कुठला तरी एखादा इच्छा घेऊनच मंत्राच्या मागे लागतात.
उपासनेच्या मागे लागतात. देवापर्यंत पोहोचण्याचं एक खूप छान असं सुंदर असं रिझन देव तुम्हाला देतो की तुमच्या इच्छा अशा अशा उपासनेने तुम्ही कंप्लीट करा. तर मंत्र जेव्हा आपण म्हणत असतो ना, तेव्हा तो मंत्र एक तर एका बैठकीत व्हायला पाहिजे. ती बैठक एका वेळेत व्हायला पाहिजे. म्हणजे आज तुम्ही 6ला आज बसताय तर उद्याही तुम्हाला 6ला बसायचे, परवाही तुम्हाला 6ला बसायचे. कारण जसं तुम्हाला वाटतं की वेळ चुकली तर काय होईल, ऑफकोर्स वेळ चुकली तर काय होतं मी तुम्हाला आज सांगते. जर तुमची मंत्राला बसण्याची, बैठकीला बसण्याची जर सातत्य नसेल तर देव नाराज होतो. का? कारण जशी तुम्हाला ओढ असते देवाची, त्या भगवंताची ओढ प्रत्येकाला आहे. भगवंताची ओढ कोणाला नाही आहे या जगामध्ये, प्रत्येकाला आहे. आणि जशी आपल्याला भगवंताची ओढ असते तशीच त्या भगवंतालाही ओढ असते. आणि जेव्हा तुम्ही भगवंताला संकल्प घेऊन सांगता की मी 6 वाजता बसून रोज तुझा हा मंत्र म्हणणार आहे, तेव्हा तो भगवंत तुमची वाट पाहत असतो. आणि जेव्हा भगवंताला तुम्ही नाराज करता, तुम्ही त्या वेळेत बसत नाही, मग त्यामुळे तुमचे मंत्र काय होतात हे मला वेगळं सांगायला नको. त्याच्यामुळे भगवंतासाठी आपण करत नाही. पण भगवंत जर आपल्या मंत्र म्हणण्याने, आपल्या मंत्राच्या जपाने खुश होणार आहे तर निश्चित आपण वेळा सांभाळाव्यात. तो एक मंत्र एका वेळेत जेव्हा तुम्ही बोलता ना, तेव्हा तुम्ही इष्टदेवतांना आवाहन करता, तेव्हा त्या देवताही त्या वेळेत तिथे पोहोचलेले असतात. त्यांची ती ऊर्जा तिथे असते. तुमच्या गणदेवता तिथे असतात, तुमच्या एंजल्स तिथे असतात. कारण त्यांनाही त्या वातावरणात राहायचं असतं, त्यांनाही त्या मंत्राचा उपभोग घ्यायचा असतो. आणि जेव्हा तुमच्या शरीराचा, विचारांचा आणि मनाचा ताबा घेणारे ना, याच सगळ्या ऊर्जा असतात. पण मंत्राची ऊर्जा सर्वात प्रभावी असते. कारण ती जेव्हा काम करते तुमच्यावर ना, तेव्हा ती तुम्हाला अनेक अशी पॉझिटिव्ह फळं देऊन जाते. म्हणून कुठलाही मंत्र जेव्हा तुम्ही करता ना, तर तो आधी सिद्ध करा. श्री स्वामींचा मंत्र जो आहे ना, रोज आपण 11 माळी जप करतो, बरोबर. 11 माळी जप केल्यानंतर आपण काय करतो, 1100 वेळा तो मंत्र 11 माळीमध्ये आपण म्हणतो. ठीक आहे. आता मला सांगा की जेव्हा तुम्ही मंत्र म्हणता 11 माळी, त्यावेळेस मनाला एक वेगळं समाधान मिळतं. पूर्ण दिवसभरात आपल्या मनाला वाटतं मी स्वामींची काहीतरी सेवा केली, मी स्वामींची काहीतरी सेवा केली. पण तुम्ही एकदा तरी विचार करता का की माझी सेवा स्वामींनी स्वीकारली आहे का? माझी सेवा स्वामींपर्यंत पोहोचली आहे का? माझ्या सेवेने स्वामींच्या मनाला हात घातला आहे का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कधीतरी स्वतःलाही करा आणि कधीतरी स्वामींच्या पुढ्यात बसून स्वामींनाही करा. आणि स्वामी त्याची उत्तरं तुम्हाला देतील. संकेत कुठले ना कुठले तुम्हाला नक्की मिळतील की स्वामी खुश आहेत का. तुम्हाला स्वप्नात येऊन सांगतील. अचानक काहीतरी असं समोर येईल की तुम्हाला त्या क्षणाला ते क्लिक होईल की अरे हो, स्वामी खुश नाही आहेत किंवा स्वामी फार खुश आहेत, माझी सेवा स्वामींना आवडलेली आहे. तुम्हाला वेळोवेळी संकेत मिळतील. तेव्हा कुठल्याही ऊर्जेला दुय्यम स्थानावर ठेवू नका. प्रत्येक ऊर्जा, प्रत्येक पॉझिटिव्ह ऊर्जा ही आपल्यावर काम करते आणि त्या ऊर्जेचं कायम वेलकम करा. आता मी तुम्हाला 3 मंत्र असे देणार आहे. येणाऱ्या महाशिवरात्रीचा जो सोहळा आहे ना, हा दिवस खूप सुंदर आहे. मोठमोठे तांत्रिक या दिवशी मंत्र सिद्ध करतात, अनेक गोष्टींना सिद्ध करतात. तुम्हाला चांगली संधी चालून आलेली आहे. या दिवशी तुमचे मंत्र तुम्ही सिद्ध करा. कारण ती जी ऊर्जा आहे महाशिवरात्रीची, ती अलौकिक ऊर्जा आहे. आणि सर्वात प्रथम महादेवानी पूर्ण सृष्टीमध्ये असे काही एक एक योग आणलेले आहेत ना, की कितीही तुम्ही त्यांची सेवा केली ना त्या दिवशी आणि कितीही त्या ऊर्जेमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला ना, तर हाताला नक्कीच काहीतरी चांगलं मिळेल. वर्षामध्ये ना काही दिवस असे असतात की ते कधीही सोडू नये. ती ऊर्जा आपल्यामध्ये घ्यायला किंवा त्या ऊर्जेला वापरायला कधीही सोडू नये. एक दिवस असतो वर्षाच्या सुरुवातीला येतं ती महाशिवरात्र हा एक दिवस. नंतर येते ती होळी, त्यानंतर आपलं कृष्ण जन्म, त्याच्यानंतर येतं दिवाळीची लक्ष्मीपूजनाचा दिवस. म्हणजे हे जे दिवस आहेत ना, वर्षातनं 3-4 जे दिवस असतात ना, त्यांना कधीही सोडायचं नाही. त्यांना प्रत्येक वेळी त्या ऊर्जेला वापरून घ्यायचा प्रयत्न करायचा. कारण आपण जो मंत्र म्हणत असतो, जे उपासना करत असतो, जे काही आपल्याला करायचं आहे ना, ते आपण खूप मनापासून करणार असतो. आपण ठरवलेलं असतं, आपल्याला काहीतरी इच्छित प्राप्त व्हावं म्हणून आपण करणार असतो. आणि तेव्हा त्या ऊर्जा तुम्ही वापरू शकता. या वलय, जे ऊर्जाचं जे वलय आहे ना, त्या वलयामध्ये बसून, आता ते वलय तुमच्यापर्यंत कसं पोहोचतं, तर तुम्ही फक्त आणि फक्त जेव्हा त्या मंत्राच्या सानिध्यात बसता, ते मंत्र जप करताना, त्यावेळेस तुमचा ऑरा त्या ऊर्जा सगळ्या खेचतो. तुम्ही जेव्हा डोळे अगदी मिटताना, तेव्हा तुमच्या त्या चक्षुसमोर आहे ना, बरोबर ती एक प्रतिमा तयार होते. एक असं वेगळी एक तेवत असलेली वात तयार होते. तुम्ही ज्या जप करताय, ज्या गुरुचा करताय, ज्या भगवंताचा करताय, तो भगवंताचा चेहरा तुमच्यासमोर तरळून जातो. आणखीन काय पाहिजे? याचाच अर्थ तुमची सेवा, तुमची उपासना ते सातत्य ठेवल्यामुळे कुठेतरी फळायला लागली आहे.
आणि जेव्हा नंतर कुठल्याही कामाला निघताना नुसतं तुम्ही एकदा जरी त्या मंत्राला म्हणालात ना तरी तुमची ती कामं साध्य होतात, कारण तो मंत्र तुम्ही सिद्ध केलेला आहे. त्यामुळं सुरुवात अशी असते कुठलाही मंत्र सिद्ध करायला, तो 1,00,000 जप त्या मंत्रावर व्हायला पाहिजे. तो पण तुमच्या ऊर्जेने त्या मंत्राची ऊर्जा वापरून केला पाहिजे, तरच तो मंत्र सिद्ध होतो. मंत्र करणं ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट नाही आहे, पण जर एका मिनिटात 10 मिनटं बसून जर तुम्हाला साध्य करता येत असेल, रोज एकाच वेळी वेळ साधून संकल्प घेऊन एकाच बैठकीमध्ये तुम्ही 10 मिनिटंच एखादा जप करता किंवा 10,000 जप एका बैठकीत करता, मग त्याला कितीही वेळ लागू दे, तुम्ही बसून करताय तर तुमचा मंत्र लवकरात लवकर सिद्ध व्हायला वेळ लागणार नाही. तुम्ही जर दिवसाला 1000 वेळा मंत्र म्हणायचं ठरवलं तर तुम्हाला खूप वेळ जाईल 1,00,000 मंत्र व्हायला. तोपर्यंत मध्ये बऱ्याच अडचणी येतात, काही ना काही कामं येतात, खंड पडतो. त्यामुळे खंडही पडता कामा नये. त्यामुळे जितक्या शक्य असेल जितक्या लवकर तुम्ही मंत्र सिद्ध कराल तेवढं अति चांगलं असतं. आता कुठलाही मंत्र सुरुवातीला सिद्ध करण्याच्या आधी तुम्ही एक मेडिटेशन घ्यायचं आहे. आणि मेडिटेशन कुठलं असेल, ओंकार नाही किंवा काही नाही, मेडिटेशन फक्त एकच असेल, सोहम. सोहम या मंत्राचं जे वलय आहे ते तुम्ही मेडिटेशनमध्ये घ्या. तुमच्या मनाच्या विचारांमध्ये, डोक्याच्या विचारांमध्ये जे काही चक्र तुमचे फिरतील सोहममध्ये ना, ते पाहायचा प्रयत्न करा. ते कलर काय येतात डोळ्यांसमोर ते पाहायचा प्रयत्न करा. प्रत्येक कलरची एक 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 वलय घेऊन 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 तुम्ही बरोबर निघू शकता. आणि जेव्हा तुम्ही हे ठरवता ना त्या क्षणाला तुम्ही हे सगळं करता. पण कसं करणार तुम्ही हे सगळं? तुम्हाला तेव्हा या सगळ्यासाठी वेळ द्यावा लागेल. मनाची एक तयारी करावी लागेल की मला हे सगळं करायचं आहे. आणि तुम्ही कराल, मला खात्री आहे. तर सर्वात पहिले तुम्हाला सोहम हे मेडिटेशन करायचं आहे. म्हणजे कसं करायचं तेही मी तुम्हाला सांगते. सोहम हा जो मंत्र आहे हा स्वामी समर्थ महाराजांचा प्रचंड आवडता असा मंत्र आहे. त्याच्यामुळे तो म्हणताना पण व्यवस्थित तुम्हाला म्हणायचा आहे. तो म्हणताना त्याची जी पद्धत आहे ती या पद्धतीने तो मंत्र म्हटला गेला पाहिजे. हार्डली तुम्ही रोज मंत्र म्हणण्याच्या आधी, मंत्राला बसण्याच्या आधी तुम्ही हार्डली 1 मिनिट किंवा 2 मिनिटं सोहम याची प्रॅक्टिस करा. तुम्हाला कळेल की ते कलर तुमच्यासाठी कसे खेळतात, तुमच्या डोळ्यांसमोर कसे खेळतात आणि ते कलर पण तुमच्यावर काम करायला लागतील. हे कधीही विसरू नका. कलर थेरपीमध्ये हे शिकवलं जातं की कलर तुमच्यावर कसे काम करतात. दुसरा मंत्र आहे ओम विष्णवे नमः. ओम विष्णवे नमः हा जो मंत्र आहे, लक्ष्मी आपल्याकडे यावी, स्थिर व्हावी ह्या सगळ्यासाठी. कारण दुनियेतले प्रत्येक प्रॉब्लेम म्हणजे चॅलेंजेस हे फक्त आणि फक्त पैशांसाठीच प्रॉब्लेममध्ये येतात. तर त्याच्यामुळे जेव्हा आपण विष्णूला आळवतो, जेव्हा आपण विष्णूची सेवा करतो, तेव्हा लक्ष्मी तुमच्याकडे खुश होऊन स्थिर होते. म्हणून ओम विष्णवे नमः हा मंत्र तुम्ही म्हणणं चालू करा. मंत्राला सिद्ध करा. मंत्र सिद्ध झाला, 1,00,000 जप झाले म्हणजे मंत्र सिद्ध झाला. रोजच्या रोज काउंटिंग ठेवा. 1,00,000 जप केल्यानंतर कुठल्याही कामाला जाताना हा मंत्र तुम्ही 1 वेळा किंवा 5 वेळा म्हणून बाहेर पडायचा आहे. त्याच्यामुळे मंत्र अगदी मनापासून म्हणा. प्रत्येक एक शब्दाचा अर्थ समजून म्हणा. ओम विष्णवे नमः असा मंत्राची एक लय आली पाहिजे. नुसतं ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः असं नाही. ओम विष्णवे नमः तो विष्णूच्या काळजाला भिडला पाहिजे तुमचा मंत्र. कळलं? अशा पद्धतीने हा मंत्र तुम्हाला अगदी म्हणायचा, म्हणजे खात्रीने म्हणा की मला हा मंत्र फळणारच आहे, हा मंत्र माझ्याकडनं मी सिद्ध करणारच आहे. इतकी मनाची शक्ती तयार करा मंत्रासाठी. आणि जेव्हा तुम्ही हे कराल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की मंत्राची काय जादू असते ना, ते तुम्हाला लगेचच कळायला लागेल हळूहळू. तिसरा मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हटलात तर परत कृष्ण खुश, म्हणजे विष्णूचा अवतार, परत विष्णू खुश. मला इतकंच सांगायचं, जेव्हा तुम्ही हे सगळे मंत्र करता, सिद्ध करायला बसता, तुम्ही ह्या तिन्हीपैकी कुठलाही मंत्र घ्या, पण एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला सोहमचं मेडिटेशन प्रत्येक मंत्राच्या आधी करायचंच आहे. संकल्प घ्यायचाच आहे.
पुढ्यात पाणी ठेवायचंच आहे, अगरबत्ती दिवा लावायचाच आहे, तुपाचं निरंजन पाहिजे, कारण संकल्प घेऊन आपण करतोय म्हणजे तुपाचं निरंजन मस्ट आहे. तुपाचं निरंजन जवळ ठेवा आणि जेव्हा हळूहळू हळूहळू मंत्र काम करायला लागतात तेव्हा तुम्हाला हळूच बासुरीचा आवाज येईल, घुंगराचा आवाज येईल. बऱ्याच गोष्टींसाठी तुम्हाला असे संकेत मिळायला लागतील, फुलपाखरं दिसायला लागतील. तुमच्या डोळ्यामध्ये ना कुठेतरी तुम्हाला एक लाईट दिसायला लागेल. अचानक तुम्हाला कुठेतरी एक ब्लू कलर दिसेल डोळ्यांमध्ये. डोळे मिटल्यानंतर तुम्हाला भगवा कलर, ब्लू कलर आणि व्हायलेट कलर दिसायला लागतील. थोडक्यात काय मला सांगायचं आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही हे ठरवता ना की आपल्याला हे सगळं करायचं आहे ना, त्या क्षणापासूनच ते मंत्र तुमच्यावर काम करणं चालू करतात. म्हणजे ती दैवी शक्ती तुम्हाला सपोर्ट करणं चालू करते आणि ज्या क्षणापासून दैवी शक्ती तुम्हाला सपोर्ट करणं चालू करते ना, त्या क्षणापासून तुमचं नशीब बदलायला लागतं आणि नशीब घडवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे आणि ह्या मंत्राच्या साहाय्याने तुम्ही तुमचं नशीब घडवू शकता. मंडळी, आज माझा घसा प्रचंड बसलेला आहे, तरी मला हा व्हिडिओ बनवण्याची अतिशय इच्छा झाली, म्हणून हा खास व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. महाशिवरात्र सोडू नका मात्र मंत्र सिद्ध करायला. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा करा. जी पण तुमची इच्छा असेल, पितरांचे दोष असतील ना, पाण्यामध्ये काळे तीळ टाकून महादेवाच्या पिंडीवर अर्पण नक्की करा. या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी ओम नमः शिवायचं मेडिटेशन नक्की करा. माझा फ्री एक सेशन आहे महाशिवरात्री दिवशी रात्री, तर ते ज्यांना ज्यांना अटेंड करायचं असेल ना, तर प्लीज त्यांनी कॉमेंटमध्ये मला सांगा की त्यांना हे अटेंड करायचं आहे. तर आपण हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलाच असेल, पण व्हिडिओ आवडल्यावर लाईकही करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आहे. फटाफट चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. पुन्हा लवकरच भेटू, तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.